नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणाच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. याच्या अगोदर आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, विभक्ती, काळ या टॉपिकचा अभ्यास केला. आज आपण प्रयोग या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. परिपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे सरांच्या या पुस्तकाचे सारांश घेऊन सुलभ आणि सोप्या पद्धतीने अभ्यासक्रम प्रश्नाचे विश्लेषण, आगामी महापारेषण भरती, महावितरण भरती, पोलीस भरती, सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त आपण असं बनवलेलं आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना साध्या व सोप्या भाषेत समजून घेण्यास कोणताही त्रास होणार नाही आणि परीक्षा दृष्टिकोनातून पेपर सोडवण्यास त्यांना कोणता त्रास होणार नाही याची खात्री या व्हिडिओद्वारे घेतलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा पूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघावा आणि इतर विद्यार्थ्यांना शेअर करावा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर मग सुरू करूया. आजचा टॉपिक प्रयोग या टॉपिकला सुरुवात करूया. प्रयोग म्हणजे वाक्यातील कर्ता कर्म यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग, तिसरा भावे प्रयोग. चला तर मग प्रत्येक स्वतंत्र प्रयोगाची आपण माहिती घेऊया. पहिला प्रयोग कर्तरी प्रयोग. ज्या प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलते त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, समर निबंध लिहितो तर याचा कर्ता आपण बदलला, सिमरल निबंध लिहिते तर याचं हे या वाक्यातील कर्ता बदलल्यास त्याचे क्रियापद सुद्धा बदलते. पवन गाणे गातो याच्यातील पवन गाणे गातो याच्यामध्ये राधा गाणे गातो असे केल्यास कर्ता बदलल्यास क्रियापद सुद्धा बदलते. जया जेवण करते याच्यामधील कर्ता बदलल्यास क्रियापद सुद्धा बदलते. सचिन जेवण करतो. चला पुढील प्रकार सकर्मक कर्तरी प्रयोग. हा कर्तरी प्रयोगाचा उपप्रकार आहे. ज्या वाक्यामधून काम करण्याचा अर्थबोध होतो हे त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे वाक्य वर्तमानकाळी असते, याच्यातील कर्त्याला प्रत्यय नसते, कर्माला कधी प्रत्यय असते तर कधी प्रत्यय कर्माला नसते. वाक्य वर्तमान काळी असून कर्त्याचे लिंग वचन बदलून पाहिल्यास क्रियापद बदलते. जसे शेतकरी झाड तोडतो, आई स्वयंपाक करते, गवळी धार काढतो याप्रमाणे. हे सर्व टॉपिकचं विश्लेषण हे साध्या व सोप्या भाषेत केलेलं आहे. संपूर्ण डीपमध्ये मराठी व्याकरण शिकवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केलेला नाही आहे, कारण स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे आपल्याला महत्त्वाचे आहे तेच आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे की आगामी स्पर्धेमध्ये आपण कसे टिकून राहणार आणि आपली कोणत्याही परीक्षेमध्ये निवड होणार यासाठी आपण याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला कोणत्याही मराठी व्याकरण या विषयामध्ये PhD करायची नाही आहे, म्हणून आपण जे समजेल त्या भाषेमध्ये आपण ह्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग बघूया पुढचा प्रकार अकर्मक कर्तरी प्रयोग. ज्या प्रकारामध्ये काही काम न करण्याचा अर्थबोध होतो त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. या वाक्यात वर्तमानकाळी असते, भूतकाळी आणि भविष्यकाळी असते हे लक्षात ठेवावे. जे कर्त्याला प्रत्यय नसते याच्यामध्ये कर्म नसते, म्हणजे काम करायला बोध होत नाही तर कर्म त्याच्यामध्ये नसते. जसे राम मोठ्याने हसतो याच्यामध्ये काही काम करायचा अर्थबोध होतच नाही. काजल मोठ्याने रडते याच्यामध्ये सुद्धा कोणत्याही काम करण्याचा अर्थबोध होत नाही. राणी खेळते याच्यामध्ये सुद्धा काही काम करण्याचा अर्थबोध होत नाही. पुढील प्रकार कर्मणी प्रयोग. ज्या वाक्यामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलते त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. याच्यातील महत्त्वाचे मुद्दे कर्त्याला प्रत्यय असतो, विभक्ती प्रत्यय किंवा शब्द किंवा अवयव याला जोडलेले असतात. कर्माला प्रत्यय नसल्यामुळे ते प्रथमेत असते. वाक्य भूतकाळी असून कर्माचे लिंग वचन बदलून पाहिल्यास क्रियापद बदलते. याचे उदाहरण राजने टरबूज कापले. याचा जर आपण कर्म बदलला, राजने काकडी कापली, म्हणजे आपण याच्यातले कर्म चेंज केलं, काकडी केली. त्याने बैल बांधला, आपण याच्यातील केलेला आहे. कर्मणी प्रयोगाचे सुद्धा पुढील उपप्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे. त्याच्यातील पहिला प्रकार शक्य कर्मणी प्रयोग. ज्या वाक्यातून कर्त्याला एखादी क्रिया करणे शक्य होते त्याला शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, आईचं काम करविते म्हणजे कोणतरी काम करणं शक्य आहे असं त्यामध्ये दाखवलेलं आहे. कुत्र्याला 2 मैल चालवते म्हणजे त्याला
पहिले सुरुवातीला चालता येत नव्हतं, आता त्याला चालू होते. म्हणजे त्यामुळे काहीतरी कोणती गोष्ट करणं त्याला शक्य आहे. पुढील प्रकार समापन कर्मणी प्रयोग म्हणजे काय? एखाद्या वाक्यातील क्रिया समाप्त झाल्याचा अर्थबोध होतो आणि कर्त्याला चाची चेचा प्रत्यय लागलेला असतो, त्याला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, ज्याचा प्रयोग खाऊन झाला या वाक्यामध्ये कर्त्याला चा हा प्रत्यय लागलेला आहे. तिचा निबंध लिहून झाला याच्यामध्ये कर्त्याला चा प्रत्यय लागलेला आहे. गाईचे दूध काढून झाले याच्यामध्ये चे हे प्रत्यय लागलेलं आहे. पुढील कर्मणी प्रयोगाचा प्रकार प्राचीन पुराण कर्मणी प्रयोग. ज्या वाक्यात जुने शब्द वापरले जातात व वाक्यातील सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावला जातो त्याला प्राचीन पुराण कर्मणी प्रयोग असे म्हणतात. जसे नळे इंद्राशी असे बोली जेले, या ह्याच्यामध्ये जोडलेला आहे, ज जोडलेला आहे, त्यामुळे नळे इंद्राशी अशी बोली जेले हे वाक्य प्राचीन पुराण कर्मणी प्रयोगाचं आहे. द्विजी निशिदा म्हणी जिले, याच्यामध्ये सुद्धा जचा उल्लेख आलेला आहे, त्यामुळे हे वाक्य सुद्धा प्राचीन पुराण कर्मणी प्रयोगाचे आहे. पुढील प्रकार नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्म कर्तरी प्रयोग. ज्या वाक्याची सुरुवात कर्माने होऊन त्यानंतर करता येतो त्याला नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्म कर्तरी प्रयोग असे म्हणतात. जसे मांजर उंदीर पकडते, तर याच्या कसं बनेल, तर उंदीर मांजराकडून पकडल्या गेला, म्हणजे या वाक्यामध्ये कडून याचा उल्लेख आलेला असतो. साधी सोपी ट्रिक, या प्रकारामध्ये कडून हा शब्द आलेला असतो. पोलीस चोर पकडतो, याचं उत्तर बनेल आपला चोर पोलिसांकडून पकडला जातो. याच्यामध्ये सुद्धा कडून याचा वापर केलेला आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित बघावे, जेणेकरून परीक्षेत तुम्हाला त्रास होणार नाही. पुढील प्रकार प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. ज्या प्रयोगात कर्ता प्रथम असतो व त्याला ने नी हे प्रत्यय असतो त्याला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग असे म्हणतात. जसे त्याने पुस्तक वाचले, या वाक्यामध्ये कर्त्याला नेचा प्रत्यय लागलेला आहे. तिने गृहपाठ केला, याच्यामध्ये कर्त्याला ने हे प्रत्यय लागलेला आहे. रामाने धनुष्य मोडला, याच्यामध्ये कर्त्याला ने हे प्रत्यय लागलेला आहे. साध्या व सोप्या पद्धतीने हे शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या साध्या पद्धतीने शिकावे, कारण हे तुम्हाला लक्षात राहील आणि प्रश्न सोडवताना तुम्हाला याचा त्रास होणार नाही. पुढील प्रकार भावे प्रयोग. ज्या प्रयोगात कर्ता कर्म जरी बदलला तरी क्रियापद बदलत नाही त्याला भावे प्रयोग असे म्हणतात. जसे राजूने बैलास मारले, राजूने बैलास मारले, याचे उत्तर बनते आपण कर्ता चेंज केला. सारिकाने गाईला मारले, म्हणजे आपण कर्ता आणि कर्म दोन्हीही बदलले तरी याचं क्रियापद बदललेलं नाही. म्हणजे आपण राजू जागी सारिका घेतले आणि बैलाच्या जागी आपण गाईला घेतले तरी सुद्धा आपले क्रियापद हे मारलेच राहिले. पुढील सरांनी मुलांना गणित शिकविले, याचे उत्तर बाईंनी मुलींना मराठी शिकवले. याचा सुद्धा आपण कर्ता आणि कर्म बदलला तरी आपलं क्रियापद बदललेला नाही. पुढील प्रकार सकर्मक भावे प्रयोग. ज्या भावे प्रयोगात काही काम करण्याचा अर्थबोध होतो त्याला सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. याच्याबद्दल काही महत्त्वाची वैशिष्ट्य आहे. कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. क्रियापद तृतीय पुरुष किंवा नपुंसक लिंगी एकवचनी एकारांतात असते. कर्ता कर्म लिंग वचन पुरुष बदलून क्रियापद बदलत नाही. जसे उदाहरणात बघूया, धोंडूने गाईले बांधले, राणीने कुत्र्याला मारले, याप्रमाणे. पुढील प्रकार अकर्मक भावे प्रयोग. ज्या भावे प्रयोगात काम न करण्याचा अर्थबोध होतो त्याला अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत. याच्यामध्ये शक्यतो विद्यार्थ्यांनी या क्रियापदाचा वापर केलेला असतो. आपण हे क्रियापद बघितलेले आहेत. क्रियापद या विषयाचा टॉपिक पूर्ण बघण्यासाठी या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी ते पूर्ण बघावे. कर्त्याला प्रत्यय असतो. उदाहरणार्थ, सर्वांनी मनसोक्त हसावे, तो जिन्याहून पडला, सर्वजण मोठ्याने रडले, म्हणजे याच्यामध्ये कोणतेही काम करण्याचा अर्थबोध होत नाही. पुढील प्रकार कर्तृ भावसंकर प्रयोग.
या प्रयोगात कर्तरी आणि भावी प्रयोगाची लक्षणं दिसतात. म्हणजे दोन प्रयोगा मिळून एक प्रयोग बनलेला असतो. त्या प्रकारचे हे उदाहरणं आहेत. कर्तृभावसंकर प्रयोग. या प्रयोगात कर्तरी आणि भावी प्रयोगाची लक्षणे दिसतात. यात तुम्ही असा बदल केलेला आहे. वडिलांनी मुलगीला मुंबईला धाडली. याचं उत्तर बनेल वडिलांनी मुलगीला मुंबईला धाडले. दुसरा प्रकार कर्म भावसंकर प्रयोग. या प्रयोगामध्ये कर्म व कर्ता दोन्हींना प्रत्यय असते. जसे महाराजांनी सेवकाला महालात पाठविले. पुढील प्रकार भावकर्तरी भावी प्रयोग. ज्या भावी प्रयोगात कर्ता दिलेला नसतो त्याला भावकर्तरी भावी प्रयोग असे म्हणतात. जसे आता उजाडले यात कर्ताच नाही. आता आज खूप गडगडते याच्यात सुद्धा कर्ता नाही. ज्याच्यात कर्ता नाही ते भावकर्तरी भावी प्रयोगाचं उदाहरण आहे. आज मळमळते हे तुला भावकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. चला तर मग विद्यार्थ्यांना आज प्रयोग हा टॉपिक इथंच संपला. पुन्हा भेटूया नवीन टॉपिक सोबत. तरी पण अतिशय महत्त्वाचे आमच्या ऑनलाईन मोफत टेस्ट सोडवण्यासाठी आणि विविध विषयाच्या स्वतंत्र नोट्स मोफतमध्ये पाहण्यासाठी आणि डाउनलोड करून त्याचा अभ्यास करण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी मोफतमध्ये मिळतील. कुठे कोणताही पैसे खर्च करण्याचा तुम्हाला संधी मिळणार नाही आणि तुमचे पैसेसुद्धा खर्च होतील नाही. या व्यावसायिक क्लासेसच्या बाजारामध्ये सुद्धा तुमच्याजवळून कोणतेही पैसे खर्च होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून हा चॅनल जॉईन करावा आणि आमच्या चॅनलवर येणारे प्रत्येक विषयाचे व्हिडिओ बघावे. जेणेकरून तुमचा अभ्यास सोयीस्कर आणि साध्या व सोप्या पद्धतीने होऊन तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून पात्र व्हाल अशी आशा बाळगतो. आणि आमच्या या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.